महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचा डिजिटल साथीदार. नमस्कार शेतकरी बांधवांनो. आता शेतीसाठी सल्ला मिळवण्यासाठी कुठेही धावपळ करण्याची गरज नाही, कारण तुमच्यासाठी आलंय महाविस्तार AI ॲप. हे ॲप महाराष्ट्र शासनाने खास तुमच्यासाठी तयार केलंय, तेही तुमच्या मोबाईलमध्येच. म्हणजे तुम्हाला आहे तुमचा डिजिटल कृषी सल्लागार. ह्या ॲपची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ह्या ॲपमध्ये आहे मराठी चॅटबॉट. कोणताही शेतीविषयक प्रश्न विचारायचा आणि फक्त टाईप करायचं किंवा बोलायचं आणि लगेच उत्तर मिळायचं, आणि तेही मराठीत. जसे की सोयाबीनवर कीड आली तर काय करावं. ह्या ॲपमध्ये आहेत वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ, लागवड, कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन, सगळ्यांबद्दल व्हिडिओ स्वरूपात माहिती दिली गेली आहे. वेगवेगळ्या सरकारी योजना, PM किसान, पीक विमा अनुदान अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिली गेली आहे. आजच्या हवामानाचा अंदाज, तुमच्या जवळच्या बाजारातील दर याबद्दलच्या रोजच्या अपडेट तुम्ही या ॲपच्या माध्यमातून मिळवू शकता. पीक नियोजन व सल्ला, कोणत्या हंगामात कोणतं पीक घ्यायचं, त्यासाठी काय तयारी करायची याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन ह्या ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना देण्यात आलं आहे. हे ॲप आपण अगदी सोपं आहे. गुगल प्ले स्टोअरवर जा आणि महाविस्तार AI हे शोधा आणि डाउनलोड करा. हे ॲप मोफत आहे, मराठीत आहे, 24/7 उपलब्ध आहे. चला तर मग आपण ह्या ॲपला वापरायला सुरुवात करू आणि आपल्या शेतीला देऊ डिजिटल बळ. महाविस्तार AI ॲप, तुमचं ज्ञान, तुमचं भविष्य. चला तर मग बघूया या महाविस्तार ॲपला कसं इन्स्टॉल करायचं आणि त्याचा कसा वापर करायचा. प्ले स्टोअरमध्ये तुम्ही महाविस्तार टाईप केलं की तुम्हाला हे महाविस्तार -AI POCRA या नावाचं ॲप दिसेल, जे की तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला ओपनचं ऑप्शन मिळेल. मी अकाउंट क्रिएट केलेलं आहे, पण ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाईम जेव्हा तुम्ही लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागेल. इथं राईट हँड साईडला उजव्या बाजूला खाली ऑप्शन आहे नोंदणीसाठी, येथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर एक पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची, जसं की तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर टाकल्यावर सत्यापित करा या ऑप्शनवर क्लिक करायचं. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर सक्सेसफुली रजिस्टर्ड होईल. तुम्हाला जो पासवर्ड लक्षात राहील तो पासवर्ड तुम्ही इथं टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही ज्याच्यानं अकाउंट रजिस्ट्रेशन केल्यानंतर, खाते बनवल्यानंतर जेव्हा तुम्ही परत लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला तो पासवर्ड लागणार आहे. पासवर्डच्या ऐवजी मोबाईल नंबर आणि OTPची सुविधासुद्धा दिली गेली आहे. तो तुम्ही इथं पासवर्ड टाकायचा. कन्फर्मेशनसाठी पासवर्डची पुष्टी करायची. आपला महाराष्ट्र राज्यातील जोही तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही इथं निवडायचा. जिल्हा निवडला की त्या जिल्ह्यातील जितकीही तालुके आहेत ते सगळे तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. आपला तालुका निवडायचा. तालुका निवडला की तुम्हाला तुमची सगळी गावे, त्या तालुक्यातली जी गावे आहेत ती सगळे दिसतील, ते तुम्ही निवडायचं आणि खाली सगळी माहिती भरून खाली क्लिक करायचं. आता कारण माझं अकाउंट रजिस्टर्ड आहे त्याच्यामुळे मी ही स्टेप फॉलो करत नाही आहे. अकाउंट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड इथं टाकू शकतात आणि साइन इन करा या बटनवर क्लिक करू शकतात. याच्यानंतर तुम्हाला एक नंबर येईल, जो नंबर तुम्हाला प्रत्येक वेळेस लॉग इन करताना जोही स्क्रीनवर दिसत असेल तो टाकावा लागेल. प्रस्तुत करा या बटनवर क्लिक केलं की तुम्ही ॲपच्या आत लॉग इन व्हाल. लॉग इन सक्सेसफुल असा मेसेज डिस्प्ले होईल. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं चॅटबॉटचा आयकॉन दिला आहे. या चॅटबॉटच्या आयकॉनवर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही इथं डिफॉल्ट प्रश्न आहेत ते विचारू शकतात आणि त्यांची उत्तरं मिळवू शकतात. तुमचा स्वतःचा काही प्रश्न असेल तर तो तुम्ही इथं टाईप करू शकतात किंवा व्हॉईस स्वरूपात पाठवून या ग्रीन ॲरोवर क्लिक केलं की तुम्हाला सगळं त्याचं ॲपमध्ये त्याचं उत्तर काही सेकंदाच्या आत मिळायला लागेल. याच्यामध्ये बरीच ऑप्शन आहेत. जसं आपण बोललो, तुम्ही तुमच्या पिकाबद्दल सल्ला घेऊ शकतात, बाजारभाव माहीत करू शकतात,
वेगवेगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं वेगवेगळ्या ऑप्शनच्या थ्रू इथं मिळू शकतात. शेतीसाठी लागणारी अवजारे तुमच्या जवळच्या भागात जेही याच्या रजिस्टर्ड आहेत त्या सगळ्या डीलर्सची नावे, त्यांचे मोबाईल नंबर तुम्ही इथं बघू शकतात. इथं वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ आहेत. तुम्हाला जेही व्हिडिओ बघायचे असतील तुम्ही त्या व्हिडिओला सिलेक्ट करू शकतात आणि त्याच्यानंतर आत जाऊन ते व्हिडिओ तुम्ही इन डिटेल बघू शकतात. ह्याच्यामध्ये असे बरेच ऑप्शन आहेत. तुम्ही जाऊन जेव्हा बघाल ते तुम्हाला कळेल की हे ॲप किती महत्त्वाचं आणि किती माहिती देण्यासाठी उपयुक्त आहे. चला तर मग आपण ह्या ॲपमधून आता बाहेर पडू आणि ह्या ॲपचा उपयोग करायला सुरुवात करू.